मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलची मान्यता रद्द करून संस्था चालकावर कठोर कारवाई करा. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची जिल्हा अधिकाऱ्याकडे मागणी. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये जत रोडवर मोहनराव माळी शिक्षण संस्था असून आज या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्था चालक मोहन माळी यांनी बेधान मारहाण करत रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय इथल्या जेवणामध्ये किडे आढळून आल्याची माहिती इथल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. अशा तऱ्हेने एखाद्या संस्था चालकाकडून अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना बेधान रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली जात असेल, त्यांच्या आरोग्याची खेळली जात असेल तर या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी लोकहित मंचाच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणी लवकरात लवकर चौकशी होऊन संस्था चालकावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. सदर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. पोलिसांना निष्पक्षपणे तपास करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा लोकहित मंचाच्या वतीने सदर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लोकहित मंचाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी लोकहित मंचाचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील उपस्थित होते. मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील 1-2 दिवसापूर्वी मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घटना घडली की त्या विद्यार्थ्यांना संस्था चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ पडोसरून अत्यंत निर्दयनीय घटना असून या संदर्भात आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब अशोक काकडे साहेबांना निवेदन देण्यात आले आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेवणामध्ये आळ्या, किडे, माशा अशा प्रकारचं अन्नामध्ये आढळून आलं. ही पूर्णपणे घटना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या संस्था चालकाची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्या संस्था चालकाच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली. आणि या संदर्भात सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सुद्धा मी ईमेलद्वारे मागणी केली की त्या संस्था चालकाची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी. आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्याकडे सुद्धा मी ईमेलद्वारे मागणी केली की त्या शाळेची मान्यता मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने आज मागणी करण्यात आली.